40 लाख लाडक्या अपात्र होणार? सखोल पडताळणीनंतर अपात्रतेची संख्या वाढणार. पुणे अहिल्यानगरमध्ये सर्वाधिक लाभार्थी. विधानसभा निवडणूक निकालानंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या अर्जांची काटेकोरपणे पडताळणी होते. साधारण 2,31,860 महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या होत्या. मात्र आता महायुती सत्तेवर आल्यानंतर अपात्र बहिणींना योजनेतून वगळण्यास सुरुवात झाली. कारण या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भार पडतोय. एकापेक्षा जास्त सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या 5 लाख लाभार्थ्यांची संख्या कमी झाली होती. मात्र आता निकषांनुसार पडताळणी केल्यानंतर ही संख्या तब्बल 40 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. कोणत्या निकषांमुळे लाडक्या अपात्र ठरल्यात ते पाहूया. संजय गांधी निराधार योजना 2,30,000. 65 वर्षाहून अधिक वय असलेल्या 1,10,000. 4 चाकी असलेल्या नमोशक्ती योजना लाभार्थी आणि स्वेच्छेनं नाव मागे घेणाऱ्यांची संख्या आहे 1,60,000. फेब्रुवारी छाननी प्रक्रियेनंतर अपात्र ठरलेल्या 2 लाख. सरकारी कर्मचारी आणि दिव्यांगांमधून अपात्र ठरलेल्यांची संख्या आहे 2 लाख. लाडकींची संख्या घटल्यामुळे सरकारचे कोट्यवधी रुपये वाचले. कारण या योजनेमुळे इतर योजनांच्या निधींना कात्री लागली. योजनेचा सर्वाधिक फायदा पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील महिलांनी घेतलाय. सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीतील लाभार्थ्यांचं प्रमाण सर्वात कमी आहे. 30 ते 39 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये विवाहित महिलांचं प्रमाण 83% आहे. विधवा महिलांचं प्रमाण 4.7% आहे. अविवाहित महिलांचं प्रमाण 11.8% आहे. लाभार्थ्यांमध्ये घटस्फोटित, निराधार आणि सोडून दिलेल्या महिलांचं प्रमाण हे एकत्रितपणे 1% कमी आहे. निवडणुकीपूर्वी सरकारनं काटेकोर छाननी न करता योजनेचा लाभ दिला. आता अपात्र लाभार्थ्यांकडून आतापर्यंत दिलेले पैसे परत घेणार नसल्याची सरकारची भूमिका आहे. यापूर्वीच अर्जांची पडताळणी गांभीर्यानं केली असती तर सरकारी तिजोरीतील कोट्यवधी रुपये वाचले असते. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.